आलू पराठा, पनीर पराठा तुम्ही खूप वेळेस खाल्ला असेल, पण तुम्ही असा पराठा कधीच खाल्ला नसेल. तर माझी रेसिपी आहे ही. मी तयार केलेला पराठा आहे. तर इतका चमचमीत पराठा हा बनून तयार होतो. करायला पण सोपा आहे आणि झटकीपट ही रेसिपी बनते आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं 2 कप गव्हाचे पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी टाकायची आहे आणि त्याच्यामध्येच अर्धा टीस्पून ओवा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच खूप सारा कोथिंबीर टाकायचा आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक कापून घ्यायचं आहे. आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून झालेलं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ ना जसं आपण पुरीला मळतो ना थोडंसं घट्ट गोळा असतो तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजेच पराठे छान खुसखुशीत बनून तयार होतात. आता पीठ मळून झालेलं आहे. तर हे मळलेलं पीठ आपण 10 ते 15 मिनटासाठी झाकून असंच ठेवून देणार आहोत. तर इथं मी गोबीचा एक मोठा गड्डा घेतला आहे, ते आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर याचे 2 भाग केले आहेत. जे कडक भाग असतो ना ते आपल्याला घ्यायचा नाही आणि जे नरम असतो ना तेच तितकाच आपल्याला गोबी वापरून घ्यायचा आहे. नाहीतर कडक भाग घेतला ना तर जेव्हा आपण पराठे खातो ना तेव्हा ते कचर कचर लागतात. म्हणून जेवढं नरम असेल गोबी तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. तर खिसणीने छान खिसून घ्यायचं आहे. जेवढं पातळ खिसता येईल तेवढं आपल्याला पातळ खिसून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जर खिसणी नसेल ना तुम्ही चाकूनेसुद्धा बारीक कापून घेऊ शकता. तर बघू शकता सगळा गोबी कापून झालेला आहे आणि जे कडक भाग आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता हे मीठ त्या गोबीला लावून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आणि हे गोबी आपल्याला 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. पूर्ण गोबी मी इथं वापरला आहे आणि नो फेल रेसिपी आहे. नक्की करून बघा या पद्धतीनं. खरंच सांगते खूप चमचमीत पराठे झाले होते. तर 10 मिनटानंतर तर गोबीमधलं मस्त असं पाणी सुटलेलं आहे. तर हे पाणी आपल्याला गोबीमधलं सगळं काढून घ्यायचं आहे. एकदम दाबून दाबून असं पूर्ण पाणी गोबीचं काढून घ्यायचं आहे. नाहीतर पराठे ना असे ओलसर होतात आणि पराठे जेव्हा आपण करतो ना तेव्हा ते पराठे फाटू शकतात. म्हणून आपल्याला या गोबीमधलं सगळं पाणी असं काढून घ्यायचं आहे. हे पाणी आपण फेकून देणार आहोत. जर या पद्धतीने पराठे केले ना गोबीचे तर गोबीच्या पराठ्याचा वास येत नाही आणि ते खूप मस्त खमंग पराठे बनवून तयार होतात आणि खूप खुसखुशीत होतात. ही पद्धत नक्की वापरून बघा. जर व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता मला. तर गोबी छान मोकळा करून घेतलेला आहे. त्याच्यातलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. तर एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कोथिंबीर घेतला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, 1 टीस्पून जिरं घेतलं आहे. हे पाणी न टाकता मिक्सरला अदरकच्चं वाटून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. तर एक फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे. तर एका कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल टाकलं आहे. जास्त तेलाचा वापर नका करू, नाहीतर पराठे खूप जास्त तेलकट होतात, मग ते खायची इच्छा होत नाही. तर कमी तेलामध्येच आपण खूप मस्त पराठे करणार आहोत. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि त्याच्यामध्येच एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा आणि जे आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती ते सुद्धा टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून सांबार मसाला, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने पावडर आणि पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्येच अर्धा टीस्पून हळद पण टाकली आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 15 ते 20 सेकंद आपल्याला हे छान खमंग मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. आता हे परतून घेतल्यावर याच्यामध्येच 2 टेबलस्पून बेसन टाकायचं आहे आणि हे सुद्धा छान आपल्याला खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं छान मसाले तुम्ही छान परतून घेसाल ना गॅसवर, मध्यम गॅसवर, तेवढं छान खमंग आपलं सारण बनवून तयार होते. तर आता हे छान खमंग भाजून झाल्यावर याच्यामध्येच आपण जे गोबीमधलं पाणी काढून घेतलं होतं ते गोबी पूर्ण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फक्त 1च मिनटं आपल्याला हे छान मध्यम गॅसवर हे परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामधलं पाणी वगैरे सगळं काढल्यामुळे हे गोबी आपला पटकन शिजतो. जास्त वेळ शिजवायचा नाही, थोडंसं अदरकच्चंच आपल्याला शिजवायचं आहे. तर बघू शकता मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. फक्त मी 1च मिनटं हे मध्यम गॅसवर परतून घेतलेलं आहे. तर आता चमचमीत असं आपलं सारण बनवून तयार झालं आहे. सारण किंवा गोबीचा मसाला म्हणू शकता तुम्ही. आता हे थंड करून घ्यायचं आहे. तर आता आपण थंड झाल्यावरच ते आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे आहेत. पीठ पण छान मळून झालेलं आहे. त्याला मी तेल लावलं होतं आणि पुन्हा छान 1 ते 2 मिनटं मळून घेतलेलं आहे. पीठ जास्त नरम नाही आहे, थोडंसं असं घट्टच आहे.
तर आता जसं आपण पनीर पराठा किंवा आलू पराठा करतो ना, त्याच पद्धतीने हे सुद्धा पराठे आपल्याला करायचे आहेत. सारण किंवा गोबीचं मसाला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच हे गोबीचा मसाला भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे, नाहीतर हे पराठा ना फुटू शकतो आणि त्याच्यामधलं मसाला बाहेर येऊ शकतो. काही नाही, आपण जसं आलू पराठा करतो ना, सेम तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. आता याला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामधलं सारण ना सगळीकडे व्यवस्थित पसरते आणि पराठा मस्त लागतो खायला पण. नाहीतर बऱ्याचदा काय होते, एका साईडला ते सारण राहते आणि ते व्यवस्थित सारण जेव्हा आपण लाटतो ना, ते सारण व्यवस्थित पसरत नाही. म्हणून पहिल्यांदा हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि मगच लाटायला घ्यायचं आहे. तर मस्त असा पराठा आपण लाटून घेतलेला आहे आणि तावा पण छान गरम झालेला आहे. आता ताव्याला थोडंसं तेल किंवा बटर लावू शकता तुम्ही आणि हे पराठा छान त्या ताव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असं खमंग थोडं थोडं तेल किंवा तूप लावून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इतका मस्त हा पराठा बनवून तयार होतो आणि खूप कमी वेळामध्ये हा पराठा बनतो. तुम्ही आहोंच्या टिफिनला किंवा मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता. दह्यासोबत सर्व करा. नक्की ट्राय करा. ओके, बाय.